भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयामध्ये एकूण 7 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे। त्यामध्ये 1 जागा प्राचार्य पदासाठी आणि उरलेल्या 6 जागा या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जाणार आहेत। या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार जाहिरात सुद्धा काढण्यात आली होती। मात्र एका सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेसाठी संस्थेतील काही लोक 70 लाख रुपयांची मागणी करतायत। प्राध्यापक पदासाठी जाहिरात ही फक्त नावासाठी काढली गेली आहे। कोणत्या उमेदवाराची निवड करायची हे संस्थेने आधीच ठरवलंय असे आरोप युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेत। यातील 7 उमेदवारांची यादी युवा सेनेने मुलाखती अगोदरच जाहीर करत आज महाविद्यालयासमोरच आंदोलन केलं। ही भरती तात्काळ रद्द करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। शिक्षण प्रसारक कुरुकली इथं जी आता सहाय्यक प्राध्यापकसाठी जी भरती होत आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे असं आमच्या सूत्रांच्याकडनं कळाले। एका जागेसाठी 70 लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत। आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत, आमच्याकडे तसे पुरावे आहेत। मला मुख्यमंत्र्यांना, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, त्यानंतर रजिस्ट्रार, कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे, ही भरती तात्काळ रद्द करा। अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या भरत्या सगळ्या बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवा सेनेचा लढा असा सुरू होईल। यावेळी चैतन्य देशपांडे, कृष्णा जाधव, प्रिया माने, माधुरी जाधव, सुमित मेळवंकी, मारुती कारंडे, सदाशिव पवार, सरदार तिप्पे आदी उपस्थित होते।